राज्यात आर्टिफिशियल पनीर अर्थात एनालॉग चीजवर आता 1 वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे। अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी या संदर्भातील राजपत्र जारी केले आहे। राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि कॅटरिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्टिफिशियल पनीर वापरले जात असल्याचा मुद्दा आमदार विक्रमसिंग पाचपुते यांनी विधिमंडळात उपस्थित केला होता। ग्राहकांच्या आरोग्याशी होणारी तडजोड रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून आता आर्टिफिशियल पनीरची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे। राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अन्न सुरक्षेला मोठा दिलासा मिळणार असल्याचे मानले जाते। मार्च 2025 ला मी सभागृहामध्ये एनालॉग चीज आणि आर्टिफिशियल पनीर असा प्रश्न उपस्थित केला होता आणि त्यावेळेस माझी मागणी अशी होती की राज्यामध्ये जे पनीर विकलं जातं त्यातलं 70% पनीर हे फेक किंवा डुप्लिकेट आहे आणि याच्यावर तात्काळ शासनाने बंदी आणली पाहिजे। आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने एफडीए आयुक्त तुकारामजी मुंडे साहेबांनी एक अध्यादेश जारी केलाय, ज्यानुसार 1 वर्षासाठी एनालॉग चीज ह्याच्या विक्रीवरती महाराष्ट्रामध्ये विक्री आणि वापरावरती पूर्णतः बंदी आणलेली आहे। त्यांचे विशेष असे मी आभार मानतो, अभिनंदन करतो। हा राज्य सरकारच्या वतीने आणि एफडीए डिपार्टमेंटच्या वतीने घेतला गेलेला एक सर्वात मोठा निर्णय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, राज्याच्या विधानसभेमध्ये एखादा प्रश्न मांडला आणि त्याला यश याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। आणि ह्या निर्णयामुळे अनेक ग्राहकांचे, आपल्या लहान लहान बालकांचे, कारण मी त्यावेळेस म्हणालो होतो की आपण आपल्या लहान मुलांना, जनतेला तेलाचे गोळे खायला देतोय आणि आज या ऑर्डरमध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे की जे सॅम्पल्स एफडीएने मागच्या 1 वर्षामध्ये उचलले होते त्याच्यामध्ये बरेचसे सॅम्पल्स हे म्हणजे सबस्टँडर्ड होते, काही फेल झाले होते आणि काही हे कन्झम्पशन साठीच अलाउड नव्हते किंवा कन्झम्पशनच्या दृष्टिकोनातून हे घातक सॅम्पल्स होते। त्यामुळे नक्कीच हा एक खूप मोठा निर्णय आहे आणि या निर्णयाचं मी स्वतःच नव्हे तर राज्यातील प्रत्येक ग्राहक याचं स्वागत करत आहे।